नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016चा पेपर पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत. व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, गोवर या रोगासाठी टिंबटिंब हा विषाणू कारणीभूत ठरत असतो. गोवर या रोगासाठी टिंबटिंब हा विषाणू कारणीभूत ठरत असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ पॅरामसिओ, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झाला होता. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब लिंबून येथे झाला होता. पुढचा प्रश्न पाहूत. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? भारताचे प्रथम राष्ट्रपती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारी खासदाराची संख्या किती आहे? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची संख्या किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 48 एवढी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 5. ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अनिष्ट होईल. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 6. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मुर्रा. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणते नदीतील बेट सर्वात मोठे आहे? पुढीलपैकी कोणत्या नदीमधील बेट सर्वात मोठे बेट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब माजुली हे बेट. माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा नदीमधील आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ मुंबई येथे आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 10. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भीमा नदीवर आहे. उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क महाबळेश्वर येथे आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12. मणिपूर राज्याची राजधानी टिंबटिंब आहे. मणिपूर राज्याची राजधानी टिंबटिंब आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब मणिपूरची राजधानी इम्फाळ होईल. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पु ल देशपांडे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 14. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंबटिंब दिशेस आहे. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंबटिंब दिशेस आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दक्षिण दिशेस आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टिंबटिंब टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टिंबटिंब टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 56.6 ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब कर्जत. कर्जत येथे भात संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे टिंबटिंब मध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली होती. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1854ला महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे सुती कापड गिरणी सुरू झाली होती. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 18. औरंगाबाद विभागामधील टिंबटिंब हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे.
औरंगाबाद विभागातील टिंबटिंब हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, नांदेड हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19. हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड समुद्रकिनारा आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 20. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये टिंबटिंब क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये टिंबटिंब क्रमांक लागतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब दुसरा क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21. बहामनी राजाचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही. बहामनी राजाचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झालेले नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड विजयनगर. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ इसवी सन 1674. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 23. देवगिरीचे नवीन नाव टिंबटिंब आहे. देवगिरीचे नवीन नाव टिंबटिंब आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क दौलताबाद. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 24. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी टिंबटिंब येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी टिंबटिंब येथे झाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पुणे येथे झाला होता. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 25. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 26. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 27. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राज्यपाल यांच्याकडून दिली जाते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणत्या देशाचा नागरी सीमेशी भारताची सीमा संलग्न नाही. पुढीलपैकी कोणत्या देशाची नागरी सीमा भारताच्या सीमेशी संलग्न नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागरी सीमेशी भारताची सीमा संलग्न नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब चीन या देश नाही. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 29. कवरत्ती ही कोणत्या संघराज्याची राजधानी आहे. कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. कवरत्ती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लक्षद्वीप. लक्षद्वीपची राजधानी होईल कवरत्ती. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 30. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब निकोबार या बेटावर आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 31. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात सर्वोच्च शिखर आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 32. भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क प्राचीन पठार. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 33. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड 7व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 34. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कन्याकुमारी. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक हे कन्याकुमारी आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची प्रणालीचा भाग नाही. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ यमुना. यमुना ही नदी सिंधू नदीचा भाग नाही. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल.
पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 36. टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नागपूर. नागपूर हे शहर भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 37. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये टिंबटिंब मृदा विकसित झालेली आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये टिंबटिंब मृदा विकसित झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ काळी मृदा ही विकसित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 39. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब असे म्हणतात. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अन्नामलाई. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 40. पश्चिम घाटामध्ये टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. पश्चिम घाटामध्ये टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अन्नामुडी. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अन्नाईमुडी. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 41. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण टिंबटिंब तालुके आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण टिंबटिंब तालुके आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 14 तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 42. टिंबटिंब ही म्यानमारची देशाची राजधानी आहे. टिंबटिंब ही म्यानमार देशाची राजधानी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ यांगून. यांगून ही म्यानमारची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 43. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला होता. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1784. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते. पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड बडोदा. बडोदा हे 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 45. ब्राह्मो समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राजाराम मोहन रॉय. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 46. सन 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली होती. सन 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ सावित्रीबाई फुले व महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 47. बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली होती. बहिष्कृत हितकारणी सभेची संघटनेची स्थापना कोणी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 48. पुढीलपैकी कोण महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. पुढीलपैकी कोण महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 49. जलियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले. जलियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 1919. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 50. मोहम्मेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना टिंबटिंब यांनी केली. मोहम्मेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सर सय्यद अहमद. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 51. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 1942ला छोडो भारत चळवळ सुरू झाली होती. पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 52. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती. प्रश्न क्रमांक 53. इलियड व ओडिसी ही महाकाव्याची रचना टिंबटिंब यांनी केली होती. इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना टिंबटिंब यांनी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ होमर यांनी
इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना केली आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 54. टिंबटिंब याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. टिंबटिंब यांना इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 55. भव्य स्नानागृहाचे अवशेष टिंबटिंब संस्कृती होय. भव्य स्नानागृहाचे अवशेष टिंबटिंब संस्कृती होय. भव्य स्नानागृहाचे अवशेष टिंबटिंब संस्कृती होय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क मोहनजोदडो. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 56. हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नागर संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होय. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 57. महावीरांनी जैन श्रमणासाठी टिंबटिंब हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. महावीरांनी जैन श्रमणासाठी टिंबटिंब हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अपरिग्रह. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 58. सालार जंग म्युझियम कोठे आहे. सालार जंग म्युझियम कोठे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब हैदराबाद या ठिकाणी सालार जंग म्युझियम आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 59. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड गुलमर्ग. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 60. या संतांनी आपल्या कृतीमधून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला सांगितलेले आहे. या संतांनी आपल्या कृतीमधून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ संत गाडगे बाबा. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 61. मुंबई व उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही. मुंबई व उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड नाशिक या ठिकाणी नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 62. सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली. सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ बलबन. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 63. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ सन 1761 पानिपतची तिसरी लढाई झाली होती. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 64. टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषवले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड बेळगाव या ठिकाणी महात्मा गांधींनी अध्यक्षपद भूषवले होते. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 65. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली होती. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क सदरक्षणाय खलनिग्राय हे महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 67. पुढीलपैकी कोणते स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही. पुढीलपैकी कोणते स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड अल्बानिया. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 68. ट्रान्स-सेरेबियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे. ट्रान्स-सेरेबियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मॉस्को व्हॅली डिओस्टॉक. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 69. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे. आपल्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क उद्योगीकरण. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 70. विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखा. तर आपल्या पुढे 4 शब्द दिलेले आहेत. तर या ठिकाणी विसंगत शब्द होईल सारंग. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल.
पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 72. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, बराक ओबामा. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, अजित कुमार डोभाल. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल.